कम्युनिकेशनच्या बाबतीत पत्रव्यवहार, तार इथपासून टेलिफोन, एसटीडी बूथ, पेजर, मोबाईल फोन्स, स्मार्टफोन्स, इंटरनेट, 2G, 4G, अगदी आज आपण 5G पर्यंत येऊन पोहोचलो। पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मात्र कॉमन आहे, ती म्हणजे तुमचा पिन कोड। आज Amazon किंवा स्विगी वरून तुम्हाला काहीही मागवायचं असेल, घरात हाय स्पीड इंटरनेट बसवायचं असेल किंवा ओला उबेरवर टॅक्सी बुक करायची असेल, तरी या सगळ्यासाठी तुम्हाला तुमचा पिन कोड टाकल्याशिवाय एकही सुविधा वापरता येत नाही। आज संपूर्ण देशातील आर्थिक तसेच दैनंदिन व्यवहार या पिन कोडच्याच मदतीमुळे सोयीस्कर झालेत। पण तुम्हाला माहितीये का, ही पिन कोड सिस्टीम एका कोकणातल्या मराठमोळ्या माणसाने शोधून काढली आहे। याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। पिन कोड सिस्टीम विकसित करण्याचं श्रेय जातं कोकणातील राजापूरमधील शाळेत शिकलेल्या, संचार मंत्रालयात काम करणाऱ्या संस्कृत कवी श्रीराम भिकाजी वेळणकर यांना। पिन म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर। 1972 पर्यंत पोस्ट ऑफिस मध्ये पत्रांवरील पत्ते वाचून विभागणी व्हायची। या प्रक्रियेत बऱ्याच अडचणी यायच्या। एकसारखे पत्ते, एकसारखी नावं, एकसारख्या नावाची गावं, चुकीचे लिहिले गेलेले पत्ते, वेगवेगळ्या भाषा, अशा असंख्य अडचणींना तोंड देत हा कारभार कसा बसा चालायचा। या सगळ्या अडचणींवर उपाय काढण्यासाठी त्या काळी पोस्ट आणि टेलिग्राफ खात्यात नोकरी करत असणाऱ्या श्रीराम वेलणकर यांच्या डोक्यात एक कल्पना आली। त्यावेळी देशभरात वेगवेगळ्या गोष्टींची डिलिव्हरी तसंच पत्रव्यवहार पोस्टाच्या माध्यमातून होत होते। खासगी कुरिअर सेवा देखील तेव्हा सुरू झालेली नव्हती आणि इंटरनेटचा तर तेव्हा काही संबंधच नव्हता। यावेळी हा डिलिव्हरी आणि पत्रव्यवहार सुरळीत होण्यासाठी श्रीराम भिकाजी वेळणकर यांनी 15 ऑगस्ट 1972 रोजी पिनकोड सिस्टीमची सुरुवात केली। त्यांनी अत्यंत सुटसुटीत अशी पिनकोडची रचना केली आणि 6 अंकी पिनकोड साऱ्या देशभरात वापरला जाऊ लागला। ही रचना करताना वेलणकर यांनी पूर्ण देश 9 वेगवेगळ्या झोनमध्ये विभागला। यातले 8 झोन हे भौगोलिक विभाग आहेत, तर एक झोन खास मिलिटरीसाठी वापरला जातो। यामधला पहिला अंक हा झोन दर्शवतो, तर पहिले 2 अंक मिळून पोस्ट ऑफिस दर्शवतात। तिसरा अंक जिल्ह्याची माहिती देतो, तर चौथा, 5वा आणि 6वा अंक पोस्ट ऑफिस जिथे आहे त्या पोस्ट ऑफिसची भौगोलिक स्थिती दर्शवतात। यामध्ये पत्र आणि वस्तू पिनकोडद्वारे पोस्ट ऑफिसमध्ये पाठवल्या जायच्या आणि तिथूनच या साऱ्या गोष्टी योग्य पत्त्यावर पाठवल्या जात। यासाठी बाजूला दिलेला चार्ट फॉलो केला जायचा। या चार्ट प्रमाणे डोंबिवलीचा पिनकोड पाहायचा असेल तर तो आहे 421-201। यापैकी पहिला आकडा म्हणजे 4 हा 9 झोन पैकी चौथा झोन दर्शवतो। त्यानंतर पहिले 2 आकडे आहेत 42, हे या टेबल प्रमाणे महाराष्ट्र राज्य असल्याचं दर्शवतं। 421 हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे 3 अंक या जिल्ह्यातील एक विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर दर्शवतात। आजही याच पिनकोड शिवाय आपले कित्येक व्यवहार आधे अधुरे आहेत। श्रीराम वेलणकर यांच्या या संशोधनामुळे देशातील कित्येक व्यवहार हे सुखकर आणि सोयीस्कर झाले। भारतीय पोस्ट आणि कुरिअर सेवेवरचा बराच ताण कमी झाला। याच पिनकोडच्या माध्यमातून एका ठराविक ठिकाणाबद्दलची तुम्हाला सर्वात जास्त माहिती मिळू शकते। सध्या जीपीएसचं युग आलं असलं तरी पिनकोडचं महत्त्व अजूनही कमी झालेलं नाही। पिनकोडचे जनक मानले जाणारे श्रीराम भिकाजी वेलणकर हे प्रसिद्ध संस्कृत कवी देखील होते। त्यांनी संस्कृतमध्ये तब्बल 105 पुस्तकं लिहिली आहेत। विलोमा काव्य हे त्यांनी रचलेलं आजवरचं अजरामर संस्कृत नाटक आहे। याबरोबरच त्यांनी पोस्ट आणि टेलिग्राफ विभागातही उत्तम योगदान दिले। यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले। 31 डिसेंबर 1973 रोजी ते सेवानिवृत्त झाले, पण त्यांनी दिलेला पिनकोड आजही आपल्या सगळ्यांचं आयुष्य आणखी सोपं करतोय। अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।